4 ओव्हरच्या मॅचेस राहतील. एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे दोन्ही. हा चालू झालाय. हॅलो 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 माईक चेक. हॅलो आवाज करा. हॅलो आवाज करा माईकचा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो धन्यवाद. ओम नमो जात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसव्यते आत्मरूपा देवा तूची गणेश सकलमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास उदारी जोजी. मंडळी रामकृष्ण हरी. आपण पाहतोय प्लेस्को 2024 वर्ष तिसरे आजचा शेवटचा आणि हा फायनलचा दिवस आहे. पहिला सामना आपण पाहतोय शिवम दिवस विरोधामध्ये कुणाल आयकॉन. शिवम दिवस या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय 2 बॅटर मैदानावरती शिवम दिवस कडून आले, त्या म्हणजे प्रीती आणि रेणुका. प्रीती आणि रेणुका या दोघींची जोडी मित्रांनो मैदानावरती आहे. तर कुणाल आयकॉन कडून स्मिता. नक्कीच आपण जर बघितलं मित्रांनो दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघामध्ये फलंदाजी गोलंदाजी अगदी सुरेख आहे आणि नेहमी खेळताना देखील आपण या दोन्ही संघाला पाहतो. आणि जवळपास दुसरी ते तिसरी वेळ आहे की कुणाल आयकॉन तिसरी वेळ आहे. शिवम दिवस आणि कुणाल आयकॉन एकमेकांच्या समोर आहेत. आज कशा प्रकारे फलंदाजी राहणार आहे, आज कोणाचा दिवस असणार आहे हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. फार सुंदर ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रॅक्टिस विनंती आहे आपल्या आयोजकामधलीच काही मंडळ आहे. तुषार आहे. प्रॅक्टिस कोणी करू नका पाठीमागं विनंती असेल. आजचा शेवट दिवस आहे, थोडी शांतता देखील समालोचन कक्षामध्ये राहू द्या. उमेश काटे यांच्या स्वप्नातून खऱ्या अर्थानं जन्माला आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. चला लेट्स प्ले. स्मिता. स्मिता राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी प्रीतीसाठी. चेंडू जाऊन शरीरावरती आदळतोय. 29 धावा असणारा नाही. फायनलचा मुकाबला आहे. प्लेस्को 2024 वर्ष तिसरे. महिलांच्या गटातून कोण मित्रांनो खऱ्या अर्थानं कप उंचवणार काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवेल. हा चेंडू स्क्वेअर असेल, वाईड असेल, 1 धाव. इथे फायनल मध्ये पहिला वाईड येतोय. तुम्ही जर बघितलं मी नक्कीच सांगितलं मित्रांनो की फक्त स्पर्धा भरवली जात नाही, स्पर्धेचं नियोजन कसं असावं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला सौदागर नगरीमध्ये येऊन बघावं लागेल. यावेळेस सुरेख चेंडू आहे. दुसरा निर्धाव चेंडू आहे. समोरच्या दिशेने डावकुरे हाताची प्रीती आपल्याला इथे पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने चेंडू घेऊन काढलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय अडवला जाईल. 2 धावा त्या दरम्यान मिळत आहेत. खरं तर आपण पाठीमागं जर बघितलं ना तर पॉइंट पासून जवळपास लॉंग लेग हा एरिया पूर्णपणे बंद आहे. 2 धावा या ठिकाणी धावून काढताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. धावफलकावरती 3 धावा असतील. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे.
या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता, मिड विकेट दिशेने खेळून काढलाय, चेंडू मात्र अडवला जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का आणि 2 धावा आपण पाहतोय. अगदी तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, इथे मला वाटतं पंचांचा काय इशारा येतोय, पंच नो बॉल कळवत आहेत आणि आताच्या 3 धावा बरोबर ना, 3 आणि नो बॉल 4 धावा असतील, फ्री हिट देखील असेल. मित्रांनो सामना इथे रेणुका कशा प्रकारे फ्री हिटचा सामना करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल की नक्की सिंगल डबल ट्रिपल का डॉट, चौकार षटकार या ठिकाणी का विकेट. फ्री हिट वरती काय घडणार, उघडा डोळे पहा नीट, समोर आहे फ्री हिट. चेंडू कुठे जाणार आहे, इथे चेंडू सुरेख होता, चेंडू निर्धाव आहे. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला खऱ्या अर्थानं सुरेख पाहायला मिळते. धावांसाठी धावा आज आपल्याला दिवसभर पाहायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू, फटका मिस टाइम आहे, झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. आपण बघितलं रेणुकाला मिळणारं हे पहिलं जीवदान आहे. फायनलच्या मुकाबल्यामध्ये तुम्हाला झेल सोडून चालणार नाही आणि कुणाला आयकॉनच्या कर्णधाराने मित्रांनो झेल सोडलाय, कॅप्टननी झेल सोडलेला आहे. त्यामुळं इथे तक्रार कोणाकडे करणार, कुंपण शेत खायला लागलं ना तर तुम्हाला तक्रार कोणाकडे करता येत नाही. फुलटॉस चेंडू परत एकदा आपण पाहतोय मिड विकेटला, इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. फायनलच्या मुकाबल्याचा पहिला चौकार, 4 धावा. डीजे फार सुरेख चौकार आपल्याला खऱ्या अर्थाने येताना पाहायला मिळाला. प्रीतीच्या बॅट मधून मित्रांनो नेहमी आपण प्रीती यांना पाहिले अनेक मैदान मित्रांनो एकटी गाजवते स्वतःच्या नावाने. शिवम दिवस मध्ये फार मोठं नाव आहे. धावफलकावरती धावा असतील, एका षटकानंतर 12 धावा. विभा अगोदर आपल्याला पाहिलंय की महिलांच्या सामन्यामध्ये जिच्या नावी हॅट्रिक देखील आहे, तर अशी विभा कुणाला आयकॉनकडून परत एकदा सज्ज होईल. समोर असेल बॅटर इथे रेणुका. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळला, शॉर्ट स्क्वेअर एकला चेंडू अडवला जाईल, 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होणार का, इथे 2 धावा पूर्ण आहेत. इथे पापणी लवती तोपर्यंत मित्रांनो एक थोडीशी संधी तुम्ही द्याल ना तर इथे 1 धाव नक्कीच तुमच्या डोळ्यांच्या समोर सोडली जाईल. 2 धावा मिळतील. 14 धावा धावफलकावरती आहे. डावखुऱ्यातची विभा परत एकदा सज्ज होईल. 4 षटकांचा हा सामना आहे. आपण पाहतोय प्लेस्को 2024 वर्ष 3रे. नक्कीच उमेशजी काटे आणि मान्यश्री नाना काटे यांच्या माध्यमातून मित्रांनो प्लेस्को जे जन्माला आलेला आहे ते आतापर्यंत अविरतपणे सुरेख सुरू आहे. यावेळेस फुलटॉस, रेणुकाच्या बॅट मधून चेंडू मिड विकेटच्या दिशेने, चौकार. 4 धावा असतील. सुरेख सुरेख सुंदर आपण पाहतोय मित्रांनो. फटकेबाजी काय सुरेख आहे, बहारदार आहे. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 18 धावा धावफलकावरती लागले गेलेले आहेत. इथे परत एकदा फुलटॉस चेंडू होता, हलक्या हाताने खेळला, शॉर्ट ठिकाणी चेंडू अडवला जाईल, त्या दरम्यान 1 धाव मिळेल. 19 धावा धावफलकावरती आहे. स्वतः पेशाने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण प्रीतीला पाहतो, स्ट्रायकिंग एंडला उभी आहे, फार जोराने धावताना देखील आपण पाहतो. त्यामुळे सिंगल डबल धाव फार महत्वाचे असते. तुम्ही सामना चौकार षटकाराने जिंकू शकत नाही, तर सिंगल डबल प्रत्येक ठिकाणी घेणं फार गरजेचं आहे. ते घेतलं आणि फायनल आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. इथे मात्र चेंडू शरीरावरती होऊन आदळतोय. विभा कमबॅक करतीये. एक चौकार जरी बसलेला असला, खाल्ला असला तरी देखील परत एकदा आपण पाहतोय इथे चेंडू सुरेख आलाय. इथे मात्र एसट्या कव्हर करून मारण्याचा प्रयत्न, परंतु परत एकदा चेंडू जाऊन शरीरावरती आदळेल, कोणतीच धाव इथे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे तिसरा चेंडू सुद्धा आपण पाहतोय लगातार निर्धाव, आणि मला वाटतं षटक या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटकानंतर धावफलकावरती 19 धावा आहे. 3 चेंडू शेवटचे विभाने सुरेख टाकले होते. 4थं षटक कोण घेऊन येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. नीतू 09 नंबरची जर्सी परिधान केली आहे आणि कुणाला आयकॉनकडून तिसरं वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन आली आहे, ती म्हणजे नीतू. प्लेस्को फायनल या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळतोय. रेणुका या ठिकाणी बाद होईल. पहिला धक्का बसतो तो म्हणजे शिवम दिवस संघाला.
प्रियंका. नवीन बॅटर मैदानावरती येईल मीनाक्षी. मीनाक्षी आली या ठिकाणी. चेंडू सुरेख आहे. नीतू मात्र चांगली सुरुवात करतीये. कुणाल आयकॉनने मित्रांनो परत एकदा कमबॅक केले गेले. दुसऱ्या षटकानंतर तिसऱ्या चेंडू पासून आपण पाहतोय 4 चेंडू निर्धाव आहे. दुसरा चेंडू देखील निर्धाव आहे. म्हणजे लगातार 6 चेंडू. आपण अगोदरचे 3 चेंडू पाहिले आणि आता या षटकात देखील 3 चेंडू. 6 चेंडू आतापर्यंत कोणतीच धाव शिवम दिवस बनवू शकला नाही. इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरपिच चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? विभा इथे चूक करते. त्या दरम्यान 3 धावा मिळतील. सुरेख आहे रनिंग बिटवीन विकेट. जर तुम्ही पाहिलं तर मैदानावरती सुरेख आहे. मला वाटतं पाठीमागच्या सामन्यामध्ये नीतूने मेडन षटक टाकलं होतं. आता एक चांगली कामगिरी करतात शिवम दिवस. फायनल प्लेस्को 2024 वर्ष तिसरे. आजचा शेवटचा दिवस. पहिला सामना. इथे फुल टॉस होता. फटका खेळलाय. इथे काय परत एकदा गल्लत होतीये. विभा मात्र कमबॅक. परंतु बॅकअपला येऊन देखील काहीसा फरक नाही. चेंडू सीमा रेषा पार. प्रीतीच्या बॅट मधून एक सुरेख फटका. चौकार. 4 धावा. 4 धाव्याने धावफलकावरती वाढ. 26 लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेट नंतर 26 धावा धावफलकावरती असतील. यावेळेस सुरेख आहे. वा काय चेंडू होतं. मला वाटतं षटक समाप्त होईल 3 षटकानंतर. 26 धावा. एक बॅटर बाद आहे. रेणुका बाद होऊन मैदानाच्या बाहेर आली आहे. शेवटचे 6 चेंडू असतील. शिवम दिवस संघाला आता इथे थांबता येणार नाही. इथे तुम्हाला मोठी धावसंख्या बनवावी लागेल. कारण प्लेस्को 2024 शेवटचा सामना आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी लगभग तुम्हाला पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल. आणि अनेक स्पर्धा आपल्या पिंपरी सौदागर नगरीमध्ये होतात. परंतु उमेशजी काटे यांचं नियोजन जे असतं ना मित्रांनो त्यासाठी अनेक संघ वाट पाहत असतात. रश्मी संघाची संघनायिका कर्णधार कणा मित्रांनो इथे मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचे 6 चेंडू. जमिनी समांतर फटका आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एकच धाव मिळेल. नकार दिलाय. 27 धावा धावफलकावरती असतील. फायनलचा मुकाबला मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. अंतिम मुकाबला आहे. महामुकाबला आहे. एक बॅटल आहे मैदानावरती. शिवम दिवस विरोधामध्ये कुणाल आयकॉनच्या विरोधामध्ये. 3 वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. आज कोण जिंकणार? प्लेस्कोचा कप कोण जाणार? मानकरी कोण ठरणार? इथे पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रीतीचा प्रयत्न. परंतु चेंडू परत एकदा शरीरावरती जाऊन आदळतोय. कोणतीच धाव इथे येणार नाही. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने फटका आलाय. लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळला गेला. विभा चेंडूवरती येते. त्या दरम्यान काय घडतंय इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील आरामात पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रश्मी संघाची संघनायिका मित्रांनो इथे परत एकदा सज्ज होईल. चेंडू शरीरावरती आदळतोय. 29 धाव आपल्याला येताना पाहायला मिळणार नाही. एखादा मोठा फटका प्रीतीच्या बॅट मधून येणार का? शेवटचे काही चेंडू शिल्लक. मिड विकेटला परत एकदा फटका खेळलाय. नीतू मात्र चेंडूवरती येईल. चेंडू उचलेल फेकेल. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक. सर शेवटचा एक आहे ना पहिल्या इनिंग मधील फायनलचा मित्रांनो शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. रश्मी गोलंदाजी करेल तर प्रियंका किती धावा मिळतील? इथे मात्र षटक समाप्त होईल 4 षटकानंतर. धावफलकावरती 30 धावा. विजयासाठी कुणाल आयकॉन संघाला इथे 31 धावांची गरज आहे. शिवम दिवस त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण पाहतोय मित्रांनो प्लेस्को 2024 वर्ष तिसरे. प्लेस्को 2024 तिसरं वर्ष आहे मित्रांनो. आपण पाहतोय ज्यावेळेस पहिल्या वर्ष देखील हे नियोजन होतं आणि गेली 3 वर्ष देखील मी तुमच्या सेवेमध्ये आहे आणि 3 वर्षापासून खऱ्या अर्थानं तुम्ही इथे पाहताय पिंपरी सौदागर नगरीमध्ये. जर तुम्ही बघितलं
मी नेहमी सांगतोय की एक नियोजन कसं असावं याचं सुंदर आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उमेशजी काटे आहेत. कारण एखादी स्पर्धा फक्त भरवावी म्हणून कधी तिथे भरवली जात नाही. मी नेहमी सांगतो तुम्ही प्रोफेशनल सामने देखील खेळत असाल, तुम्ही अनेक स्पर्धेला तुम्ही जात असाल, परंतु एवढं सुंदर नियोजन आणि आयोजन खऱ्या अर्थानं फक्त प्लेस्को पिंपे सौदागर नगरीमध्ये पाहायला मिळतं. पिंपे सौदागर नगरीला हार्ट ऑफ द सिटी फक्त म्हटलं जात नाही, तर तिथे असणारे लोक खऱ्या अर्थाने स्पर्धा फार मोठ्या उंचीपर्यंत नेऊन पोहोचत आहेत. इथे आगमन होतोय आमचे मित्र चेतन शिंदे यांचं. पिंपे सौदागर नगरीमधील उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याचबरोबर मच्छिंद्रशेठ काटे देखील यांचं देखील या ठिकाणी आगमन असेल. मी सरचे स्वागत करतोय. एकतीस धावांची गरज आहे कोणाला आयकॉन संघाला विजयासाठी. शिवम दिवस संघ इथे जर आपण बघितलं तर 30 धावा बनवतोय. अनेक सामने म्हणजे स्केटिंगसाठी जर तुम्ही बघितलं आपण तर जवळपास 1300 मुलांनी सहभाग नोंदवला होता. अंडर 70ची स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं अभिषेक पाहतोय क्रिक हिरोजच्या माध्यमातून. तुम्ही जर बघितलं मित्रांनो 23 तारखेपासून हा व्यक्ती इथे लगातार 4 वाजल्यापासून 11, 12, 1 वाजेपर्यंत खऱ्या अर्थानं तुमच्या सेवेमध्ये आहे. आणि तुम्ही इथं जो सामना खेळताय, जो चेंडू तुम्ही टाकताय, तुम्ही एखादी विकेट घेताय किंवा तुम्ही आतमध्ये जाऊन फलंदाजी करताय, तर क्रिक हिरोजच्या माध्यमातून ती लाईफ टाईम तुमची एक गोष्ट खऱ्या अर्थाने रेकॉर्ड्स क्रिएट होतात आणि तुम्ही आयुष्यभर खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकता. तर एक सुंदर काम देखील अभिषेक कांबळेच्या माध्यमातून होतोय. त्याचबरोबर लाईव्ह स्पर्धा आहे. 3 कॅमेरे आहेत. एक पॉईंटच्या दिशेने कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो, एक समोरच्या दिशेने. तर खऱ्या अर्थानं मंचावरती जे मान्यवर येतात तर छायाचित्र टिपण्याचं काम देखील त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून होतंय. त्याचबरोबर जो संघ स्पर्धेतून बाहेर जातोय तर त्यांना सन्मानचिन्ह देखील देण्याचं काम होतं. त्याचबरोबर तुम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नाश्त्याची सुविधा देखील इथे करण्यात आलेली आहे. सँडविच असेल, पाणी बॉटल असेल. लेट्स प्ले खेळूयात. चला सुरुवात होतीये. स्ट्रायकिंग एंडला उभी आहे ती म्हणजे विभा, नॉन स्ट्रायकिंग एंडला नीतू, तर गोलंदाजीसाठी आली आहे ती मीनाक्षी. 31 धावांची गरज. 24 चेंडू 31 धावा. फायनलचा महामुकाबला ग्रँड फिनाले मित्रांनो या ठिकाणी पार पडतोय. प्लेस्को 2024 पहिला चेंडू यावेळेस सुरेख होता, बिगमन होता. आपण पाहतो शॉट. हॅलो 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 चेक. हे बा, स्टेजच्या समोर कोणी उभं राहायचं नाही. सगळे खेळाडू कोणी असतील स्टेजच्या समोर कोणीच उभं राहायचं नाही. स्टेजच्या बाजूला ह्या रेलिंगच्या बाहेर उभं राहायचे. चला अभि, चला शैलेश वरती या. स्टेजच्या समोर कोणीच उभं राहायचं नाहीये. सर बोला लगेच. प्लेस्को 2024 वर्ष तिसरे. स्केटिंग मध्ये मी मग सांगितलं की 1300 मुलांनी जवळपास सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर अंडर 70चे सामने आपण प्रथम यावर्षी क्रिकेटमध्ये सहभाग खऱ्या अर्थाने त्यांचा होता. जवळपास 138 चौकार आहे. आणि आज थर्ड अंपायर देखील असणार आहेत. तिसरे पंच देखील या ठिकाणी उपस्थित असतील. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. विभा स्ट्रायकिंग एंडला उभी आहे. मीनाक्षी इथे गोलंदाजी करेल. हा चेंडू वाईड असेल. 1 धाव मिळेल. कुणाल आयकॉन. इथे लढत सुरू आहे. फायनलचा मुकाबला आहे. मीनाक्षी गोलंदाजी करतीये. इथे मात्र मिस्टर फटका. चेंडू हवे टिपला गेलाय. इथे बॅटर बाद. हे पहा, कोणालाही एकदा प्रेमाने सांगितलंय प्लीज, त्याच्यानंतर रिक्वेस्ट नाही केली जाणार कोणाला. स्टेजच्या समोर कोणी म्हणजे कोणीच उभं राहायचं नाही. आणि स्कोअरच्या पण समोर उभं राहू नका. एक तर ऑलरेडी पिलर आहे इथं. नवीन बॅटर आपल्याला सरी त्याला पाहतोय.
इथे एक धक्का बसतोय, तो म्हणजे कोणाला ऐकून संघाला विभा या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाते. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट या ठिकाणी एकच धाव मिळेल. संमिश्र आपल्याला षटक खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. षटक या ठिकाणी सर काय डॉट बॉल आहे, धन्यवाद, डॉट बॉल आहे. चौकार आलाय, वाईट आलाय, एक विकेट आहे, डॉट बॉल आहे. मीनाक्षी राईटा मुहूर्त विकेट. इथे काय घडणार आहे? चेंडू मला वाटतं परत एकदा शरीरावर जाऊन आदळतोय, कोणतीच धाव असणार नाही. परत एकदा आपण पाहतोय कमबॅक केले गेले सुरेख चेंडू टाकताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने मीनाक्षीला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. या ठिकाणी परत एकदा चेंडू शरीरावरती जाऊन आदळेल, कोणतीच धाव नाही. लगातार 3 चेंडू निर्धाव मीनाक्षीचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर मात्र मीनाक्षीने इथे सुरेख चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतीये. यामध्ये चौथा चेंडू देखील डॉट आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे, प्रत्येक जणाला मित्रांनो टेन्शन येतं. एक एक चेंडू. रोज आयकॉन क्रिकेट क्लब संगनायक आणि लक्षद्वीप पॅलेस सर्व संघांनी उपस्थित राहायचे. या ठिकाणी कोणी येतंय अर्धा तास 10 मिनिटं आज लेट करू नका. टॉस साठी या. लक्षद्वीप पॅलेस कर्णधार यावरती. नक्की सर. एका षटकानंतर 5 धावा, एक बॅटर बाद आहे. हे पहा, सर्व संघांना सूचना आहे की कसलाही वादविवाद करायचा नाहीये. आज मान्यवर असतील मिश्राजी, आमचे मित्र मिश्राजी, आपणास विनंती है आपण टॉस साठी व्यासपीठावर यायचे. मिश्राजी आपको विनती है कि आप टॉस के लिए व्यासपीठ पे आ जाइए. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू डॉट. 7 धावा डबल कवरती असतील, एक बॅटर बाद आहे. गायत्री गोलंदाजीसाठी आली आहे. शिवम दिवस विरोधामध्ये कुणाल आयकॉन. यावेळेस हा चेंडू वाईट असेल, एक धाव मिळेल. मी नक्कीच सांगितलं की प्रचंड टेन्शन देऊन जाणारा हा खेळ आहे मॅडम. तुम्ही पहा, तुम्ही टीव्ही समोर जरी बसलेला असाल तर सर्वात जास्त जगामध्ये सल्ले दिला जाणारा जरी खेळ बघितला ना तर तो क्रिकेट आहे. इथे मात्र चेंडू अडवला जाईल. चेंडू उचललाय, फेकलाय, त्या दरम्यान एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 9 धावा धावफलकावरती असतील. फायनलचा मुकाबला आहे. शिवम दिवस नीतू कुणाला आयकॉन कडून आता स्ट्रायकिंग एंडला उभी आहे. गायत्रीचा पुढील चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे काय फटका खेळला आहे, चेंडू हवेत होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू अडवला जाईल. एकच धाव मिळेल. 29 जवळपास 31 धावा बनवायच्या आहेत. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेलेले आहेत. अगदी सुंदर नियोजन असतं. तुम्ही दांडिया देखील पाहिले असतील. दांडियाच्या कार्यक्रमाला देखील एक नियोजन कसं असावं, सुनियोजित मित्रांनो कार्यक्रम कसा आयोजित करण्यात केला जातो आणि तो पार देखील पाडला जातो किंवा त्या प्रकारे खऱ्या अर्थानं नियोजन कसं असावं हे उमेदजींच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. 11 धावा धावफलकावरती असतील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. फार मोठी धावसंख्या आणखी उभा करावी लागेल कुणाल आयकॉन संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तुम्हाला थांबून चालणार नाही, कारण फायनल आहे. इथे मात्र हा चेंडू फाईड आहे. 12 धावा धावफलकावरती असतील. प्रत्येक डॉट चेंडू मित्रांनो कुणाल आयकॉन संघाची धडधड वाढवेल, तर प्रत्येक चौकार षटकार इथे शिवम दिवसला डोक्याला हात लावायला भाग पाडेल. इथे हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. सलग दुसरा चेंडू वाईट टाकताना गायत्री आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 13. 31 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 13 धावा धावफलकावरती लागलेत. सुंदर असं वातावरण आहे आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये फायनलचा महामुकाबला रंगतोय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट चालकीशी कडा लागतीये. चेंडू मात्र आपण पाहतोय पॉइंट पासून टर्न घेतोय. इथे 2 धावाच्या दरम्यान मिळतील. 15 धावा धावफलकावरती असतील. 2 षटकानंतर षटक या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे
एक बॅटर बाद आहे. विभा बाद होऊन मैदानाच्या बाहेर पहिल्या षटकात परतली आहे. 15 धावा धावफलकावरती असतील. 15 धावा धावफलकावरती असतील. बोला सर. आउट आहे. रिटायर्ड आउट आहे ना. रोज आयकॉन तुमचा निर्णय कळवायचा आहे. रोज आयकॉन. सर एक मिनिट. हा सर चला बॉलिंग साठी आली आहे रिया. कॅप्टनच्या समोर खऱ्या अर्थानं कॅप्टन उभे आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल. रिया समोर कुणाल आयकॉनची कर्णधार. या ठिकाणी आपण पाहतोय रश्मी. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 11 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 16. विजयासाठी 11 चेंडू 16 धावाची गरज कुणाल आयकॉनला असेल. हा चेंडू निर्धाव असेल. डॉट असेल. कोणतीच धाव असणार नाही. शिवम दिवस विरोधामध्ये कुणाल आयकॉन. नेहमी हे दोन संघ पिंपे सौदागर नगरीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये पहाडासारखे उभे असतात. आज कुठला संघ बाजी मारणार. इथे फटका खेळलाय. चेंडू हवेस. प्रीती डाऊन दी बॉल परंतु झेल या ठिकाणी सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. इथे 2 धावा आरामात पूर्ण आहेत. नीतू आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट फार सुरेख आहे. 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 17 धावा धावफलकावरती असतील. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 31 धावांची गरज आहे. या ठिकाणी सुरेख फटका. चेंडू मात्र अडवला जाईल. फेकला जाईल. त्या दरम्यान 1 धाव मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांची गरज असताना आपण पाहतोय इथे कुणाल आयकॉन संघ पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने फटका खेळलेला आहे. इथे परत एकदा प्रीती चेंडूवरती येईल. चेंडू उचलेल. फेकेल. दरम्यान 1 धाव मिळेल. तुम्ही नक्कीच मुलांच्या सामन्यामध्ये तुषार काटेला क्षेत्ररक्षण करताना पाहिले. इथे महिलांच्या सामन्यामध्ये तुम्ही प्रीतीला सुरेख क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतीये. इथे मात्र चेंडू निर्धाव असेल. मला वाटतं षटक समाप्त होईल. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 19 धावा. आता विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने इथे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज गोलंदाजीसाठी आली आहे ती म्हणजे रेणुका. आता परत एकदा आपण पाहतोय रश्मी या ठिकाणी मला वाटतं बाहेर जाईल आणि नवीन बॅटर मैदानावरती उतरते म्हणजे स्मिता. 6 चेंडू 12 धावा. नीतू एक मिनिट सर. एक मिनिट मॅम. एक मिनिट. रोज आयकॉन संघ क्रिकेट क्लबने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर होणारा सामना साईपल शार्क वर्सेस तोरणा टायगर्स. संघांनी तयार राहायचे. चला स्टार्ट. नक्की सुरुवात करा. 19 धावा आहेत. 6 चेंडू 12 धावांची गरज. नीतू स्ट्रायकिंग एंडला उभी आहे. इथे चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. ब्लॉक ऑन लाईनचा चेंडू होता. यॉर्कर होता. ब्रह्मास्त्र डागलं गेलं होतं रेणुकाने. परंतु इथे जर आपण बघितलं कोणतीच धाव नाही. 5 चेंडू 12 धावा. फायनलचा मुकाबला. शिवम दिवस क्षेत्ररक्षण करतायत. इथे फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. प्रीती चेंडूवरती येते. त्या दरम्यान 1च धाव मिळेल. 1 धाव्याने धावफलकावरती वाढ. 20 धावा. 4 चेंडू 11 धावांची गरज. प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय करता येते. अशक्य असं मित्रांनो खऱ्या अर्थानं काहीच नाही. इथे 4 चेंडू मध्ये 11 धावा मांडल्या जाऊ शकतात. स्वामी विवेकानंदांचं एक फार सुंदर वाक्य आहे. कुठलं एक युद्ध अगोदर मनामध्ये जिंकलं किंवा हरलं जातं आणि त्याचा निकाल रणामध्ये परत लागत असतो. इथे तुम्हाला ठरवावं लागेल. कुणाल आयकॉन 4 चेंडू 11. स्मिता आपण पाहतोय मला वाटतं बॅटची हलकीशी कडा लागली नाही. बॅटची हलकीशी कडा लागलेली नाही. आपण पाहतोय इथे कोण डॉट चेंडू असेल. काय म्हणते सर. 1 रन आहे ना. 1 रन आहे. 21 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज.
3 चेंडू 10 धावा. इथे चेंडू सुरेख 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना मित्रांनो आपण पाहतोय फार जवळच चाललाय. शिवम दिवस अगदी आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबणार का. इथे 1 चेंडू आणि 10 धावाची गरज आहे. 1 चेंडू 10 धावा. नो बॉल आला त्यावरती चौकार षटकार आला तर मित्रांनो काही या ठिकाणी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सामना जिंकलाय 2024. इथे महामुकाबला ग्रँड फिनाले पार पडतोय. प्ले स्कोर मुकाबला जिंकला तो म्हणजे शिवम दिवस संघाने. खूप साऱ्या शुभेच्छा असतील.